श्लोक 25. मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभपरित्यागी गुणातीतः स उच्यते. अर्थ: ज्याला मान अपमान सारखेच वाटतात, मित्रपक्ष अथवा शत्रुपक्ष असा कोणताच भेद ज्याचे जवळ नाही व कोणत्याही वैदिकादी म्हणजे वेदात सांगितल्याप्रमाणे तो कर्मारंभात पडत नाही, त्याला गुणातीत असे म्हणावे, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: मान होवो अथवा अपमान होवो, दोन्ही प्रसंगी ज्याचे मनाची स्थिती सारखीच असते. कारण मानापमानामध्ये शरीराची मुख्यता असते, गुणातीताचे शरीराशी तादात्म्य नसते. मात्र या दोन्ही गोष्टीचे त्याला ज्ञान असते आणि ज्ञान होण्यात दोष नाही. पण अपमान झाला असता खेद वाटणे किंवा दुःख होणे, प्रसंगी त्या अपमानाचा बदला घ्यावासा वाटणे किंवा तशी कृती करणे आणि मान दिल्यास त्या स्तुतीने हर्षित होणे, यामध्ये दोष आहे. कारण खेद, दुःख, हर्ष या गोष्टी विकारांशी संबंधित किंवा निगडीत असतात. गुणातीत होणे म्हणजे विकाररहित असणे. गुणातीताला विकार नाहीत, तो निर्विकार आहे, कारण तो तत्वाशी म्हणजे ब्रह्माशी तादात्म्य पावलेला असतो. त्याला मित्राबरोबर राहावे लागो अथवा शत्रूशी त्याचा सामना करावा लागो, दोन्ही अवस्थेत त्याचे चित्त सम असते. किंबहुना याचे जवळ मित्र अगर शत्रू असा भेदच नसतो. ज्ञानदेव असं वर्णन करतात की जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. किंवा 12व्या अध्यायात ज्ञानदेवांनी असे वर्णन केले आहे की यांची स्थिती कशी असते, तर ते वृक्षाप्रमाणे समवर्तन करणारे असतात. म्हणजे कसे? जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची दे साऊली वृक्षू जैसा. किंवा पुढे ते उसाचं उदाहरण देतात. ते म्हणतात की ना तरी इक्षी दंडू, पाळतिया गोडू, गाळतिया कडू नोहेची जेवी. अशा रीतीने अरिमित्री तैसा, अर्जुना जया भावो ऐसा, मानापमानी सरिसा होतू जाय. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तो समच राहतो आणि त्याच्याजवळ शत्रू आणि मित्र असा भेद नसतो. गुणातीत माणूस कोणत्याच कार्याचा आरंभ करीत नाही. तसेच मी अमुक एक काम करणार आहे किंवा करणार नाही अशी भावनाही त्याच्याजवळ असत नाही. मात्र आपण सामान्य लोक या गोष्टी करीत असतो. अगदी एखाद्या कामाची आपण वल्गना करतो किंवा काही वेळा एखादे काम अगदी मोठा समारंभ करून सुरू पण करतो आणि ते पूर्णत्वाला सुद्धा नेत नाही. आणि आपण आता समाजात वृक्षारोपण किंवा आरोग्य सेवा किंवा अशा अनेक गोष्टी बघतो की मोठ्या मोठ्या नेत्यांना बोलवायचे, खूप मोठे कार्यक्रम करायचे आणि ते अगदी लोकांना असं वाटतं की वा वा, आता हे काहीतरी बरंच काहीतरी चांगलं काम करतील. पण प्रत्यक्षात मात्र ते होतच नाही. ते फक्त कागदोपत्री किंवा त्या समारंभापुरतंच मर्यादित राहतं. आणि म्हणूनच असे हे लोक जे असतात त्यांना आरंभशूर असे म्हणतात. त्यांचे बोलण्यात वागण्यात नेहमी मीपणा असतो. पण गुणातीत माणूस असे काहीच करत नाही. तो कशाचाच आरंभ करत नाही, तर समोर आलेले काम म्हणजे कर्तव्य तो नेहमी करीत राहतो आणि ते करणे हे जणू काही त्याचे व्रतच असते. त्याच्यापाशी कोणताच मीपणा नसतो. आपण काम करतो ही जाणीव वेगळेपणाने त्याचे जवळ नसते. म्हणूनच त्याला सर्वारंभ परित्यागी असे म्हटले आहे. 12व्या अध्यायात भगवान म्हणतात, सर्वारंभ परित्यागी यो मद भक्तस समे प्रियः. सर्वारंभाचा त्याग करणारा असा तो गुणातीत भक्त भगवंताला प्रिय असतो. कोणत्याही एका विशिष्ट कामाचा विचार केला तर त्या कामाची सुरुवात तर करायलाच लागते आणि त्यालाच आरंभ असे म्हणतात. पण गुणातीत माणूस विशिष्ट असे एकच एक काम कधीच करत नाही. तो सदैव त्याचे समोर येणारे कोणतेही काम करतो. ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. शिवाय ते काम परमेश्वराचे आहे असे तो समजतो. ते काम तो या जन्मात करतो, मागील जन्मात सुद्धा करीत होता आणि तसेच तो पुढील जन्मात सुद्धा करणार आहे. कारण गुणातीत हा ब्रह्माशी मिलन पावलेला आहे. ब्रह्माचे कार्य अविरत सुरू असते. देहाचे दृष्टीने एखादे काम नवीन असू शकते,
पण हा देहातीत आत्म्याशी संयोग पावलेला आहे, म्हणजेच तो ब्रह्मरूप झालेला आहे. तो प्रत्येक काम आत्मरूप होऊन करतो, म्हणून तो सर्वारंभ परित्यागी आहे असे म्हटले जाते. याप्रमाणे अर्जुनाच्या प्रश्नाला भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलेले आहे. आणि श्लोक 22 ते 25 मध्ये गुणातीताची लक्षणे सुद्धा सांगितली आहेत. तो कसा असतो, कसे बोलतो, कसे वागतो व त्याचे व्यवहार कसे असतात याचे वर्णन केले आहे. यावरून साधकाला गुणातीत कसा असतो ते ओळखता येईल आणि त्याला स्वतःचे परीक्षण करून आपल्या प्रगतीचा आढावासुद्धा घेता येईल. आणि इथून पुढे गुणातीत कसे व्हावे याचे मार्गदर्शन भगवंत पुढील श्लोकातून करीत आहेत. इथे आपण थांबूया.